तर शरद पवार हे दिवंगत नेते दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी नागपूरच्या निवासस्थानी पोहोचले। माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांशी शरद पवारांनी भेट घेतली। नागपूर विमानतळावरून थेट खामला परिसरातील मेघे यांच्या निवासस्थानी पवार पोहोचले आणि लगेच ते मुंबईला सुद्धा परतणार आहेत। दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार हे नागपुरात पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेत। तेजस, दत्ता मेघे यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार हे नागपुरात पोहोचलेत। अधिक माहिती। नक्कीच दत्ता मेघे हे विदर्भातील एक मोठे नेते होते आणि शरद पवार यांच्यासोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून राजकारणाची एका अर्थानं सुरुवात केली। त्यांचं जे आहे ते 2 दिवसा पहिले जे आहे ते निधन झालं आणि निधनाची बातमी कळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत शरद पवार जे आहे ते मागील 1.5 महिन्यापासून जे आहे ते आजारी होते आणि त्यांनी जे पहिल्यांदाच घराबाहेर निघत जे आहे ते निकटवर्गीय राहिलेले दिवंगत नेते दत्ता मेघे यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर ते आज नागपुरात आले। त्यांनी जे आहे ते श्रद्धांजली अर्पण करत जे आहे ते त्यांच्या परिवाराचे जे सांत्वन जे आहे ते त्यांच्या भेट घेतलेले। धन्यवाद तेजस दिलेल्या माहितीबद्दल।